तर याचं एक रिन्युएबल एनर्जी याच्या बाबतीत जरा आम्हाला सांगशील की काय आहे बेसिक्स याचे, आणि जेव्हा आपण हा टर्म थ्रो करतो रिन्युएबल एनर्जी, तो जरा एकदा आमच्या व्ह्यूअर्ससाठी सांगशील. रिन्युएबल एनर्जी ह्या शब्दातच सगळं आहे ऍक्च्युली, की जी एनर्जी कधीच आपण म्हणतो सोप्या भाषेत की संपणार नाही. बरोबर. आज तुम्ही सोलार मधनं एनर्जी जनरेट केली, सोलार पॅनल्स मधनं, उद्या परत सूर्य उगवणार आहे, परत ती एनर्जी जनरेट होणारच आहे. करेक्ट. आणि ती तुम्ही युज करू शकता, असं कायमच चालत राहणार आहे. बरोबर. जे इक्विपमेंट आहे ते इक्विपमेंट तुमचं फक्त तुम्हाला मे बी अपग्रेड करायला लागेल. करेक्ट. आणि आय थिंक सो हे कुठेतरी आमचं मेजर डिफरन्शिएटर आहे मार्केटमध्ये. ओके. की आता तुम्ही जर बघितलं तर सोलार पॅनल्स आणि सोलार इन्व्हर्टर्स, तर सोलार पॅनल्स बनतो 4 कॉम्पोनंट्सनी. सोलार सेल्स आहेत, त्याची अल्युमिनियम फ्रेम आहे, त्याच्या मागचे जंक्शन बॉक्सेस ज्याच्यामध्ये त्याचे केबल्स आहेत, आणि सिलिकॉन पॅकिंग, आणि मागे शीट येते. बरोबर. सो आता हे जे सोलार सेल्स येतात हे मेजॉरिटी सगळे इम्पोर्टेडच आहेत, मोस्टली फ्रॉम चायना. ओके. सो ते सेल्स त्याच्यामध्ये इन्स्टॉल केले जातात, तसा तो पॅनल बनवला जातो. सो जेव्हा पॅनल कंपनीकडनं हा पॅनल येतो, सो यू कॅनॉट डिफरन्शिएट की हा पॅनल चांगला आहे का हा पॅनल वाईट आहे. द टेक्नॉलॉजी इज द सेम, त्याच्यावरती होणारे 14 ऑनलाईन टेस्ट सगळ्यांच्या सेम आहेत, त्याची येणारी एफिशियन्सी सगळ्यांची 100% सेम आहे, आउटपुट 100% सेम आहे, काही फरक नाही, फक्त कंपनीज आणि त्यांचं ब्रँडिंग. अच्छा, हा थोडासा फरक असतो. ओके. सेकंडली जे ह्याच्या बरोबरीने लागणारे इक्विपमेंट आहेत, म्हणजे सोलार पॅनल झाले, सोलार इन्व्हर्टर झाले. आता सोलार पॅनलला 10 वर्षाची वॉरंटी येते आणि 25 वर्षाची परफॉर्मन्स वॉरंटी येते. ओके. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे की 25 इयर्सची परफॉर्मन्स वॉरंटी येते. म्हणजे पहिले 10 वर्ष तो सोलार पॅनल कंपल्सरी 90% आउटपुटनी चालणारच आहे. ओके. आणि लास्ट इयर त्याचं डिप्लेशन इयर जे असेल त्या वर्षापर्यंत पण तो 80% आउटपुटनी चालणार आहे. ओके. सो यू कॅन इमॅजिन, म्हणजे ही एवढी चांगली टेक्नॉलॉजी आहे. सेकंडली जो सोलार इन्व्हर्टर आहे ते पण आपल्याला असे मिळतात की दे स्टार्ट फ्रॉम 5 इयर वॉरंटी, कॅन बी एक्सटेंडेड अप टू 10 इयर वॉरंटी. ओके. सो तोही आपल्याला एक चांगला बॅकअप आहे. पण ह्याच्या बरोबरीने जे लागणार इक्विपमेंट आहे तर त्याच्या सिलेक्शन मध्ये आणि त्याच्या इंजिनिअरिंग मध्ये, त्याच्यानंतर त्याच्या ओव्हरऑल जे डीसी केबलिंग आहे, एसी केबलिंग आहे, हे जे सगळं हा जो सेटअप करणं आहे, इथे कुठेतरी आमची एक्सपर्टीज खूप चांगली आहे. ओके. की ह्याला तर वॉरंटीज आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टींना पण ह्याच्या बरोबरीनेच टिकल्या पाहिजे. त्याची क्वालिटी तेवढी अप टू द मार्क असली पाहिजे. तिथे कॉस्ट सेव्हिंग मेजर होतं, तिथे आम्ही अजिबात कॉस्ट सेव्हिंग करत नाही. म्हणजे आय टेल यू, जे निसर्ग सायक्लोन जे आलं होतं, सो त्या सायक्लोन मध्ये आम्ही नोटीस केलं की खूप सारे सोलार सिस्टमचं नुकसान झालं, आणि बरंच त्याच्यामध्ये म्हणजे आमच्याही काही सिस्टम्स तेव्हा डॅमेज झाल्या, कारण की विंडफ्लो खूपच हेवी होता. सो त्याच्यानंतर आम्ही काही चेंजेस केले की जे स्ट्रक्चर आम्ही सोलारचं बनवू ते मिनिमम 160 km/h विंड स्पीड सस्टेन करेल, अशाच पद्धतीचं असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या बरोबरीने आम्ही हे छोटे छोटे चेंजेस आहेत. म्हणजे आय टेल यू, जे सोलार पॅनल्स आम्ही लावतो त्याला आम्ही लॉक नट लावतो. म्हणजे व्हायब्रेशन जरी होतात, आपल्याला वाटतं की अरे नुसता पॅनल लावलाय त्याला काय व्हायब्रेशन येणार, पण कॉन्स्टंट हवेनी त्याला ते कॉन्स्टंट 24 hours व्हायब्रेट होत आहे. सो त्याला आम्ही लॉकनट लावायला चालू केले. लॉकनट लावल्यामुळे ते त्याचे व्हायब्रेशन कमी झाले. सेकंडली ते नट बोल्ट जागेवरच राहायला लागलं. मग उद्या सायक्लोन झालं जरी काय आलं तरी ते पॅनल सिस्टम तिथे सस्टेन होणार आहे. राईट, राईट. आणि ह्याच्यावरती विंड स्पीड गेली तर ते छतच राहणार नाही. बरोबर. नाही, अमेझिंग. तर आता फ्युचर ऑफ सोलार काय आहे, की जसं आपण बोलतो की यू आर इंट्रोड्युसिंग बॉट्स, आणि तर या बाबतीत जरा सांगशील आमच्या व्ह्युअर्सना. राईट. सो जसं मी बोललो की सोलार पॅनल क्लिनिंग आणि मेंटेनन्स हा खूप क्रुशल पार्ट आहे. आता होतं कसं की समजा आपण एक नवीन कार घेतली, आपण खूप एक्साइटेड असतो. बरोबर. मस्त गाडी आहे, आपण तिला पहिले 1 महिना 2 महिने आपण स्वतः वॉश करतो. करेक्ट. मजा येते. नंतर आपला कुठेतरी थोडंसं वॉश करतो. ते हळूहळू आपण ते करत नाही. सेम विथ सोलार पॅनल्स, की ज्यावेळेस आपण सिस्टम इन्स्टॉल करतो त्यावेळेस त्याला मेंटेन केलं जातं. पण सोलार एक वेळ गाडी वॉश केली नाही तरी चालेल. बरोबर. पण सोलार पॅनल मधनं तुमचं डे टू डे जनरेशन होणार आहे. त्यामुळे ते 15 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी डिपेंडिंग ऑन द डस्ट डिपॉझिशन तुमच्या एरियामध्ये असेल. आता जर तुमचं घर किंवा बंगलो किंवा तुमची प्रॉपर्टी ही रोडच्या साईडलाच आहे की जिथे ट्रॅफिकचा फ्लो आहे, सो तिथे तुम्ही बघाल ऑब्व्हियसली डस्ट डिपॉझिशन जास्ती आहे. करेक्ट. सो तिथे मग तुम्हाला पॅनल 10 दिवसांनी पण क्लीन करावे लागतात.
राईट. मग पॅनल पोल्युटंट्स अजून असतात की त्याच्यावर बर्ड ड्रॉपिंग्स पडतात. बरोबर. मग हार्ड वॉटरचे जे स्टेन्स असतात ते होतात. ओके. काही ठिकाणी थोडं झाड असेल तर ते पोलन त्याच्यावर येतात. हां. मग ती खाली जी माती जमा होते त्याच्यातनं कुठे आम्ही प्लांटेशन होताना हो, पाहिलेलं आहे. हो. तर ते सगळं आम्ही टाइमली मेंटेनन्स केल्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाही. ओके. आणि हे करण्यासाठी आता जेव्हा आम्ही हे सगळं सुरू पण केलं तर त्यावेळेस असं झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी आणि त्याच्या बरोबरीने त्याचं जे क्लिनिंग लिक्विड आहे तर ते लिक्विड टाकून आपण जेव्हा क्लिनिंग करायला चालू केलं तर त्यावेळेस होतं कसं की ते थोडं सरफेस स्लिपरी होतं. आता माझा जो स्टाफ आहे सगळं ते आता ट्रेंड आहेत प्रॉपर की हे सगळं करण्यासाठी, पण एखादा नवीन व्यक्ती जर तिकडे गेला ही विल स्लिप अँड फॉल. करेक्ट. म्हणजे त्यामुळे वी एन्कर्ड की सेफ्टी बेल्ट कंपल्सरी, बरोबर, नंतर हेल्मेट, शूज, ग्लव्स हे सगळं कंपल्सरी केलं. करेक्ट. आणि ज्यावेळेस आमचा काही स्टाफ त्या इन्स्टॉलेशन क्लीन करताना कुठे पडले किंवा काय झालं तर ही रिस्क खूप मोठी दिसली. बरोबर. मग त्याच्याबरोबर मी सोल्युशन शोधायला लागलो की ह्याला काहीतरी ऑटोमेट करायला पाहिजे. आणि तेव्हा आम्ही रोबोटची सुरुवात केली. ओके. ओके. आता आम्ही छोट्या इन्स्टॉलेशन पासून ते मोठ्या सोलार फार्म्स पर्यंत आम्ही ते सगळ्या 3 ते 4 प्रकारचे रोबोट्स बनवतोय, वेट आणि ड्राय दोन्ही. आणि ह्याच्यामध्ये झालं असं की आता आय विल गिव्ह यू एन आयडिया की समजा 2 लोकांची माझी जी टीम आहे म्हणजे 2-2 लोक एका साईटवर जातात. बरोबर. सो ते लोक 100 to 150 किलोवॅट म्हणजे जर पॅनल्सच्या नंबरमध्ये म्हणलं तर साधारण 300 to 400 पॅनल्स ते पर डे क्लीन करू शकतात. ओके. इन 7 to 8 hours टाइम. ओके. बरोबर. आणि जे बॉट्स आम्ही बनवतोय तर बॉट्सचा स्पीड कॅन यू इमॅजिन किती असेल? जो माझा मोठावाला बॉट आहे सो इट कॅन क्लीन 1 मेगावॉट म्हणजे 1000 किलोवॅट. 3000 पॅनल्स इन 1 hour. माय गॉड. 3000 पॅनल्स. 3000 पॅनल्स इन 1 hour. त्याचा एवढा स्पीड आहे. सो ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्युमन रिस्क कमी झाली. कारण की तो व्यक्ती ग्राउंडवर थांबणार आहे, त्याच्या हातात एक रिमोट कंट्रोल असेल किंवा आरसी जसा जो काही तो बॉटचा कंट्रोल आहे. आणि त्याच्यानी त्याला म्हणजे कुठेही रिस्क नाहीये त्याच्या. बरोबर. तो जमिनीवरती चालून पॅनल्सच्या अलॉंग तो क्लीन करणार आहे. सगळं जे रिस्क आहे ते बॉट्सला आहे वरती. त्याला पण आम्ही सेफ्टी रेल्स येते सगळं व्यवस्थित डिझाईन सगळं केलेलं आहे. ओके. आता हळूहळू वी आर प्लॅनिंग टू लॉन्च इट. राईट नाउ वी आर इन द टेस्टिंग फेज. विल सून लॉन्च इट. अमेझिंग. अमेझिंग. म्हणजे जस्ट टू ऍड वन मोर थिंग, जी मी बोललो ना की एलिओडोरो जी कंपनी माझी आहे, सो वी वॉन्ट टू टेक दिस ग्लोबल. सो आय रिसेंटली विजिटेड दुबई. आणि दुबई इज मेजरली शिफ्टिंग टू सोलार एनर्जी. करेक्ट. करेक्ट. आय टेल यू सम स्टॅटिस्टिक्स. त्यांचा प्लॅन होता 2027 ते 2030 पर्यंत दे विल शिफ्ट देअर कंट्री टू 22% सोलार. राईट नाउ वी आर इन 2024. They are already on 27% solar for the entire country. वाव. अमेझिंग. इंडियात असं आपण काय म्हणजे कुठे इंडियात सगळ्यात जास्त कुठली सिटी किंवा असं काय आहे स्टॅटिस्टिक्स? इंडियामध्ये आपल्याकडे मेजर सोलार प्लांट्स आहेत. एक म्हणजे राजस्थानमध्ये आहे बारला सोलार प्लांट. 2-4-5 मेगावॉटचा तो प्लांट आहे. त्याच्यानंतर एक आंध्र प्रदेशमध्ये आहे, एक कर्नाटकामध्ये आहे. हे खूप मोठे सोलार प्लांट्स आहेत, त्याच्यात मेजर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. एक गुजरातमध्ये आहे नर्मदा रिव्हर वरती 1 मेगावॉटचा. सो त्याचं पण एक वैशिष्ट्य आहे म्हणजे त्यांनी तो पाण्यावरती फ्लोटिंग सोलार प्लांट केलेला. वाव. तर त्याच्यातनं 2 फायदे होतात. एक तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होतीच आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट पाण्यातनं होणारं जे इव्हॅपोरेशन आहे ते क्लेम करतात कमी की होतं. 9 लाख लिटर कमी इव्हॅपोरेट झालं. अरे अमेझिंग. अमेझिंग. आणि हे मला वाटतं आय थिंक काय काय कॅनल्स वर वगैरे पण मी बघितलंय की त्याच्या कॅनल्स वर पण कव्हर करतात गुजरातमध्ये. हा करेक्ट. अच्छा तेच आहे. ओके. ऑलराईट. ऑलराईट. कारण का पूर्वी म्हणजे माझा फर्स्ट लहानपणीचं तर आजीकडे तो सोलार कुकर होता. आणि त्याच्यामध्ये ते असं काळी पेटी असायची. त्याच्यामध्ये ती भात लावून ठेवायची किंवा वरण वगैरे आणि ती अशी सकाळी लावून ठेवायची 9-10ला. 11-12 पर्यंत मस्त ते शिजायचं पण छान लागायचं. वेगळी टेस्ट लागायची. का छान लागायचं माहिती का? आता आपण जेव्हा घरी कुक करतो ना तेव्हा आपण त्याला आग खालून लावतो. बरोबर. ते खालून वरती कुक होतं. सोलार कुकर मध्ये ते वरून खाली कुक होतं. ओके. म्हणून मे बी द टेस्ट इज अमेझिंग. एक्झॅक्टली. तुम्ही सोलार कुकर मधला वरण भात कधी खाऊन बघा नॉर्मल. एक्झॅक्टली. जी टेस्ट आहे ना भारी. खूपच अमेझिंग आहे.